हाय फ्रेंड्स, आज आपण अगरबत्ती बिझनेस ह्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत की खरोखर अगरबत्ती बिझनेस हा करावा की नाही. कारण खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये येते की घरगुती काहीतरी आपण उद्योगधंदा करावा, परंतु असं वाटतं की अगरबत्ती हा बिझनेस यामध्ये आहे. परंतु अगरबत्ती बिझनेस खरोखर सक्सेसफुल बिझनेस आहे का, ह्याच्यावरती पण आपण थोडं विचार केला पाहिजे. खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये असा विचार आहे की अगरबत्ती बिझनेस केल्यानंतर खरोखर फायदा होईल का, की आपला लॉस होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये खूप सारे गोष्टी आहेत, तर त्याच्याविषयी आज आपण बघूया. अगरबत्ती हा व्यवसाय करणे गरजेचं आहे असं वाटतं सगळ्या लोकांना, परंतु या मार्केटमध्ये खूप सारे लोक आहेत किंवा कंपनी आहेत, ते तुम्हाला अगरबत्ती मशीन देतील किंवा आम्ही तुमचा माल माघारी घेऊयात, हे साऱ्या गोष्टी बघतील. परंतु खरोखर अगरबत्ती हे बनवणं एवढं सोपं आहे का? तर मला असं वाटतं की अगरबत्तीच्या व्यवसायामध्ये खूप त्रुटी आहेत. मग त्या त्रुटी जर बघायला गेलं तर आपल्याला कच्चा माल कधी वेळेत मिळतो किंवा नाही मिळत आहे, किंवा बांबू स्टिक खराब असते. मग बांबू स्टिक खराब असेल तर कधी कधी मशीनला प्रॉब्लेम असतो. मग मशीन घेताना सांगतात की पर तासाला 10 किलो 8 किलो 5 किलो माल निघेल, पण खरोखर असं कधीही होत नाही. आणि 15 रुपये मार्जिनने तुम्हाला काम करावं लागतं, परंतु 15 रुपये मार्जिन हे फक्त बोलण्यासाठी आहे. खरोखर ते 15 रुपये मार्जिन आपल्याला मिळत नाही. तसं जर बघायला गेलं तर सारांश आणि रेशो जर काढला तर आपल्याला एवढंच समजतं की फक्त आपण 5 रुपये मार्जिन आपल्याला फक्त ते भेटू शकतं. कारण जर मी बघितलं तर स्वतः माझी मशीन आहे अगरबत्तीची, मी स्वतः व्यवसाय करतोय अगरबत्तीचा. जोपर्यंत तुम्ही स्वतःचे नवीन प्रॉडक्ट म्हणजे अगरबत्तीसाठी स्वतः मार्केटिंग करू शकत नाही, तोपर्यंत हा अगरबत्ती व्यवसाय तुम्हाला परवडत नाही. मग खूप सारे लोक म्हणतात की कंपनी आमचा माल घेणार. हा माल घेते, तुम्हाला माल देते, परंतु प्रॉफिट हे खूप काही असं जास्त मिळत नाही. पण त्याच्या पाठीमागे खूप सारे कष्ट आहेत. मग पावसाळ्यामध्ये जर बघितलं तर अगरबत्ती वाळत नाही. अगरबत्ती नाही वाळली तर त्याला बुरशी पकडली जाते. मग ह्या साऱ्या तोटा आपला होतो. मग त्या मशीनचे पार्ट कधी कधी खराब सुद्धा होऊ शकतात. मग ते पार्ट लगेच मिळत नाहीत, अवेलेबल होत नाहीत. मग कंपनीची मेंटेनन्सची माणसं लवकर येत नाहीत. मग तो अगरबत्तीचा खरोखर तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल ना, तर तुम्ही अगोदर मार्केटमध्ये जाऊन खरोखर त्याची खूप साऱ्या लोकांना चौकशी करा की खरोखर अगरबत्ती मशीन आपल्याला प्रॉफिटमध्ये नेऊ शकते का. कधी कधी असं सुद्धा होतं की कंपनी जो माल देते त्या मालामध्ये खूप सारं फ्रॉडिंग असतं. ती अगरबत्ती पूर्ण कधी कधी जळत नाही, ती कधी कधी अगरबत्ती व्यवस्थित नाही. मग त्याच्यामुळे कस्टमर प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे अगरबत्ती बिझनेस हा करताना खूप सारा विचार केला पाहिजे आणि खूप साऱ्या गोष्टी लक्षात घेऊनच हा अगरबत्ती बिझनेसमध्ये उतरलं पाहिजे. कारण आत्ता जर बघितलं ना तर अगरबत्ती मशीन घेतलेले खूप सारे लोकचा व्यवसाय बंद पडलेला आहे. तर मी खरोखर तुम्हाला एक नम्र विनंती करतो की अगरबत्ती मशीन घेताना खरोखर पूर्ण माहिती घ्या. पूर्ण त्याचा फायदा तोटा, त्याचा मेंटेनन्स पूर्ण तुम्ही लक्षामध्ये घ्या आणि नंतरच हा व्यवसाय सुरू करा.